तर मित्रांनो एक छोटीशी अपडेट तुम्हाला द्यायची होती। केसांमध्ये ना तेल लावले, तेल काल रात्री मी आणि सकाळी धुतलं ना, थोडा बाउन्स आलाय केसांमध्ये, म्हणजे थोडासा म्हणजे असं वाटतंय जाडपणा आहे म्हणून। हे बघा, बघू शकता तुम्ही, आणि इथेच माझं सर्वात जास्त म्हणजे टक्कल दिसतोय आणि केस अशी विरळ पण झालेत बरीचशी। तर थोडासा फरक वाटला मला वाटलं तुम्हाला दाखवावं। एकाच ह्याच्यामध्ये थोडासा एकदम किंचित मात्र मला फरक वाटला, कारण माझी केस एकदम चिपचिप वाटायची, तर एकदम सुकी वाटतं। आता जरा मी बाहेरून आलो आहे, यांना आणलं आहे शाळेतून मुलींना, तर पाऊस पण जोरदार होता, पण ठीक आहे, तरी पण अच्छा खासा फरक, थोडं किंचित मात्र फरक दिसला। मुलींना आणायला निघाले आपण, आता वाजलेत बघा किती, 8:07 आणि आता आपण काय बोलतात ते कापरवाडीच्या इथला जो रोड आहे त्या रोडच्या इथे आहे, आणि अशी ट्रॅफिक लागली, रोज 10 मिनिटं झाली आपण इथेच अडकलेलो, आणि अजून तिथे पोचायला आम्हाला 22 मिनिटं दाखवतोय मॅपमध्ये, म्हणजे किती टाइम लागेल। आणि त्यांचा क्लास ॲक्च्युली सुटलाय, 8 वाजता सुटतो क्लास, म्हणजे 8:30ला आपण तिकडे पोचणार, म्हणजे काय आहे ट्रॅफिकची हालत आहे। खास करून हा कापरवाडी नाका आणि पुढे जो अजून एक माझीवाड्याचा आहे, तिथे एक प्रॉब्लेम आहे, दोन्ही नाक्यांना प्रॉब्लेम आहे, माझीवाडा आणि कापूरवाडी हे ट्रॅफिकचा। लय खतरनाक गोष्ट बाबा, काहीतरी केलं पाहिजे सरकारने याच्यासाठी। तसं आपण ठाणा स्टेशनला गेलो होतो, ठाणा स्टेशनवरून ब्रिज वगैरे पकडून आलो, कारण की हिचं ड्रेसचं अल्ट्रेशन काहीतरी चुकीचं केलं होतं, ते द्यायला गेलो होतो। निघालेलो आम्ही 7 वाजता, 7:45ला तिथे पोचलो, 7:45ला तिकडून निघालोय, आता वाजले 8:09 म्हणजे जवळजवळ अर्धा तास झालाच, अजून अर्धा तास लागेल पोचायला आम्हाला, असा विषय आहे। चला बघू काय होतं ते, मला अपडेट देत राहील बघा। वाजलेच 8:17 म्हणजे 10-12 मिनिटामध्ये आपण अजून माझेवाडीचा जो वरचा ब्रिज आहे आणि खाली जो कनेक्टिव्हिटी अजून तिथपर्यंतच पोहोचतोय। किती हे ट्रॅफिकची काय हालत आहे तुम्ही बघू शकता, असं आहे सगळं। चला बघू आता किती वेळ लागतो पोचायला। तर आता आपण पोचलोय, तुम्ही बघू शकता 8:30 वाजले, ते बघा दाखवतो तुम्हाला, हे बघा 8:33। त्या ट्रॅफिक मधून सगळं करता इथे येता पाऊण तास लागला आपल्या स्टेशन पासून इथे, म्हणजे स्टेशनला आपण 7:45 वाजता होतो, 8:30 वाजलेत आपण इथे पोहोचलोय। मध्ये थोडी पुढे कापरवाडीच्या इथे एवढी नाही भेटली ट्रॅफिक, थँक्स त्याच्यामुळे की आपण इतक्या लवकर पोहोचू शकलो, नाही ते 1 तास गेलाच होता असं मला वाटलं होतं। 8:30ला उतरी सगळी, ते बघा हा ना, सगळे लेट आले, ते पोरं नाही बरीच लोक थांबली होती ना, आज सगळ्यांना लेट सोडलं असं बोले का तुम्ही? मी गेले तर 7:30 वालेत, 7:30 वालेत ते, हा ते 7:30 वालेत, ते वेगळे आहेत। हो का, 7:30 ठीक आहे, त्यांना इथे आपण सिंगिंग क्लासेसला आणतो ना, तर मला असं वाटत लेट झाला का हा टाइम चेंज आता 7। आता यांचा टायमिंग झालाय चेंज, त्यांच्या ह्या बॅच मध्ये मोठे आहेत ना का बरी। चला निघूया आता घरी। मित्रांनो यांना आता आपण घेऊन आलो कुठे बघा, हे बघू शकता तुम्ही, बर्गर सिंग जो आहे कामगारच्या नाक्यावरती। चला फर्स्ट टाइम आपण इथे ट्राय करणार आहे कसं आहे बर्गर काय वगैरे त्या गोष्टी। चलो जाके चेकआउट करते हैं। ही सांगत होती क्लासमध्ये, काय सांगत होती बोल? माझं नाव कोणालाच नाही, तिसरी एक टीचर होती टीचर नावाची, ती पण मला सुमित्रा म्हणायची, आता या क्लासच्या टीचर पण मला सुमित्रा म्हणतात। काय नाव आहे? सुमित्रा नाव आहे माझं, सुभिज्ञा। कळलं ना काय नाव आहे तिचं? सोना नाव नाहीये, लक्षात मध्ये ठेव। चला आतमध्ये जाऊ आपण, चला। ते बसले होता ना तिथं पुढं, अरे बापरे मला माहितीच नाही, बाहेर गेलो तेवढं। चला आता हे करून घेतो, हात बीत धुतो आणि जरा ऑर्डर देऊया। काय मोबाईल दे तुझा, काय मग कुठे आली? इथलं बर्गर चांगलं वाटतं तर इथे येणार का? हा ते आपलं नाही, ते दुसरंच आहे, ते काढतील ते लोक। चला ऑर्डर तिकडे देतो आणि मग बघू काय करतो।
पप्पा आता ऑर्डर देतात गाईस. दिल्ली 6 वाला कर दो. हाँ और उसके साथ में पेप्सी दे दो. और हाँ काय करणार ना. तर गाईस पप्पा गेले ऑर्डर द्यायला आणि आम्ही इथे बसलोय. मम्मी पण इथे बसले आणि हे कोणाचं आहे काय माहित इथे ठेवून गेले. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. फर्स्ट टाइम. नाही तो आवाज येईल ना. तो आपण ऑर्डर दिली आहे 2 बर्गर दिलेत चिकन बर्गर आणि एक 7 अप दिले आणि फ्राईज दिले दिल्ली 6 आणि हे लोक इथे बसलेत खाता पिता लालेदा बाकी अहमद शादा. अरे बाबा चांगलं काम आहे तुमच्या लोकांचं. बॅग बिग तिकडे विसरतोय म्हटलं. चला 10-15 मिनिटात येईल म्हणतो. उचलेल ना तो एकटाच आहे. किती हे करणार आतमध्ये पण काय काम असेल. चला इथे खातो तुम्हाला रिव्ह्यू देतो कसं आहे काय आहे. म्हणजे नाहीतर मग आपण रेग्युलर होऊन जाऊ इथे. इथे ॲक्च्युली जवळच पार्क आहे ना. पार्क आहे IT पार्क आहे ना जवळ. ती सगळी पोरं इकडे येतात ना. चिकन चुरमुर पांडे 2 सांगितले आपण. एक दिल्ली 6 फ्राईज एक माउंट ते काय 7 अप वगैरे. टोटल सगळं म्हणजे 313 रुपये झाले. ही ऑर्डर आहे. हे 2 बर्गर आहेत 7 अप आहे फ्राईज आहेत केचप वगैरे आणि बिल आहे त्याचं. ठीक आहे बिल ठेवून दे कामध्ये. चला ट्राय करून बघू आपण. खाऊन बघूया कसं आहे काय आहे ते. ओके आता बर्गर वगैरे आपण ट्राय करून बघू कसं आहे. एक बर्गर आमच्या दोघांसाठी घेतलं आहे मी आणि सुरभी आणि एक बर्गर त्या दोघींसाठी. एक बर्गर त्या ट्राय करतील एक बर्गर मी ट्राय करतो असं आहे. चला कॉन्ट्रोवर्सी केली नाही भाज्या आणायला. तर आपण तिला म्हटलं हे खाऊ न मग जाऊ. दरवेळी रोज खाली उतरून घेतलं तर काय होत नाही. तर जाऊ दे आता. हा जरा बर्गर वेगळा आहे. आपण तिथे KFCला खातो त्याचा नाही पण आणि प्राईस पण थोडेसे डिफरंट आहेत. आता टेस्ट करून बघू ना. अर्धा मी करतो अर्धा ही खाईल है ना. पाणीपुरी बर्गर चांगलं काय चांगली टेस्ट आहे. जरा प्राईस पाहिजे सेम दिलंय. प्राईस पण चांगले. निंबूवाला व चाट मसाला वगैरे मार्ग बढिया. कर का ट्राय कर सुरभी. खा ना. ती ट्राय करते. हा मी खाल्ला मस्त लागला मला. सोना कसा लागला. आपण खातो KFCचा त्यापेक्षा थोडा वेगळा आहे पण चांगला आहे ना. अरे खरंच चांगलं आहे का. हे परवडेबल होईल ना इथपर्यंत येईल. तर त्यांना तिकडे जायचं. चिकन विंग्स पण आहेत ॲक्च्युली. अनियन रिंग चिकन विंग्स ते पण ट्राय करायचे काय. जेवायचं एवढी शेण काय होते. ते वडापाव खाल्ले जाते. इंग्लिश वडापाव. नाही बर्गर चिकन बर्गर. चलो हे सगळं खाऊन होऊ दे. 7 अप आहे. आपण सगळे ट्राय करू आणि भेटू तुम्हाला. लिव्ह नाही करणार मित्रांनो. सगळं संपलं. फ्राईज बर्गर आणि 7 अप फक्त ठेवलं आहे. 7 अप ठेवा नंतर प्यायला लागेल. हां तेच स्प्राईट सारखं आहे. पप्पा मी हे खाल्लं आणि ते पिलं त्याची टेस्ट नाही लागत. हां ना. बरं एक आपल्याला बर्गर घेऊ ना. काही पण मला नका सांगू. एकच असा काहीतरी फील आहे. आणि वर पण आहे. इथून स्टेअर जातात.
वर पण बसायला केले त्यांनी. पण आपण इथेच बसतो. इथे AC सगळी हवा इथेच लागते मला, आहे ना. तिला थंडी वाजत पण तिकडे गेली ती. ते परीला बघा आणि तो माझा मित्रच बसला शाळेचा आणि त्याची मुलगी बघा आणि परीचा चेहरा मॅच होता ना, चेहरापट्टी. हा मॅच होती चेहरापट्टी तुमची दोघांची. हा बिग क्रिस्पी चिकन बर्गर आहे ते यांच्याकडे. ते स्मॉल होते आपण याच्या हात याची साईज बघा, तो याच्या अर्धाच असेल. खोल खोल. तिकडे थंडी वाजत होते ना, म्हणून मी गाणं बनवला. काय असं बर्गर परीचा हात दाखव, साईज हाताचे साईजचे. हा बर्गर बघ जरा बघ काय हो ऐसा चिकन क्रिस्पी बर्गर. एक बाईट खायची आहे सगळ्यांनी. एक बाईट घेतो आणि मग रिव्ह्यू देतो. एकच बाईट, एक बाईट घेऊ. 199 ला. मग आत्ताच बनव. ठेव नंतर सोना ट्राय. काय आलं डोक्याला काय हात लावला? ये ना सोना पटकन. सोना ट्राय करेल. ते कसे खाल्ले मग? असे आणलेले गप्पा गप खाल्ले. चांगलं नाही? तिखट असेल. तिखट आहे? अरे हे पिकल आहे त्याच्यात ना. तिचे रिएक्शन नीट खा, ते तोंडातून सांडेल. परी असं नाही करायचं सोन्या. चला आता आम्ही ट्राय करतो, बघूया कसं. त्यांना लागली सवय मागातलं काय. मागाचं काय ते बरोबर नाही? मगाशी चांगले होते आहे ना? मगाशी चांगले होते ना ते दोन, आहे ना? हा नाही बरोबर वाटला काय? ते दोन आवडले. चला मी रिव्ह्यू बघतो. मगाची दोन आवडले. साईडला बघतो. थोडा आंबट टाईप आहे. आंबटची बनाली. क्रिस्पी नाही आहे आणि तेवढं क्रिस्पी नाही. तेवढं क्रिस्पी त्यांनी सांगितलं ना तसं क्रिस्पी नाही. आपण KFCला खातो तसं. म्हणजे तुम्हाला कम्पॅरिझन म्हणून सांगतो, पण चांगला आहे. खाणार आहेस तू? खाणार आहे तू? नाही आता पुढे नाही आहेत पिकल्स. पुढे मी बाईट घेतली तिथे नाही आहेत पिकल्स. ट्राय करून बघ. बा नको, बा नको करते खाते. काय करते? बा 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 नको. हा चिकन दे, सांडेल. चिकन नाही तर काय लागते तुला? पकोडा, भजी, काय फालतूगिरी चालली रे त्यांची. खतरनाक फालतूगिरी चालली यांची. एवढं आहे. आता आपण निघालोय इथून बर्गर सिंगमधून आणि डायरेक्ट जाणार आहेत आपण घरी. आजचा ब्लॉग आपण काय करूया, इथेच करूया एंड. आय होप तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला. आणि चांगला वाटला, 1-2 बर्गर मला चांगले वाटले ते सुरुवातीला मागवले. तर नंतर तर बिग चिकन क्रिस्पी काय चांगलं वाटलं. ठीक आहे, ब्लॉग एंड करतो. आशा करतो तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि जबरदस्त असाल.
भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.